तर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात एका शाही लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. जयपूर मधील आलिशान पॅलेस तब्बल 17 कोटी रुपयांमध्ये बुक करण्यात आला होता. पाहुण्यांच्या सोयीसाठी 2 विशेष विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती आणि दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र लग्नाला काही महिने बाकी असतानाच घडलेल्या एका घटनेने सर्व काही बदलून ठेवलं. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाने आता खुनाचं धक्कादायक वळण घेतलं आहे. आणि सर्वात मोठी बाब म्हणजे या प्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर आलं ते होणाऱ्या नवरीचंच. नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमच्या बातमी या चॅनल मध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेल्या तर नक्की करून घ्या. तर 24 वर्षाचा केतन अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. परदेशातून शिक्षण पूर्ण करून तो काही महिन्यापूर्वीच भारतात परतला होता आणि वडिलांच्या व्यवसायात डायरेक्टर म्हणून काम पाहत होता. दुसरीकडे सिया गोयल ही पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील मसाला व्यापारी कुटुंबातील मुलगी. दोन्ही प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये ओळख होती आणि त्यातूनच केतन आणि सियाचं लग्न ठरलं. नोव्हेंबर मध्ये जयपूरमध्ये भव्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्नाच्या तयारीला वेग आला होता. मात्र 19 जून हा सियाचा वाढदिवस असल्याने तिने केतनकडे वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 18 जूनला लोहगडावर फिरायला जाण्याचा हट्ट धरला. 18 जूनच्या सकाळी दोघेही लोहगडासाठी रवाना झाले. पायथ्याशी गाडी पार्क करून त्यांनी ट्रेक सुरू केला आणि गडावर पोहोचले. सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ते हत्ती तलाव परिसरात फिरत होते. याच ठिकाणी फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही वेळानंतरच अचानक सिया धावत सुरक्षा रक्षकांकडे पोहोचली आणि केतन दरीत कोसळल्याची माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार ती काही क्षणासाठी मागे वळली असताना केतनचा तोल गेला आणि तो जवळपास 350 फूट खोल दरीत पडला. तातडीने पोलीस आणि रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं. जवळपास 2.5 तास बचाव कार्य सुरू राहिलं. अखेर केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला आणि त्याच रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. तर मित्रांनो, एका बाजूला शाही लग्नाची तयारी आणि दुसऱ्या बाजूला होणाऱ्या नवऱ्याचा झालेला मृत्यू, यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. विशेष म्हणजे सियाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने तिच्याबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली जात होती. मात्र तपासादरम्यान काही गोष्टी पोलिसांच्या लक्षात येऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला. पोलिसांनी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयास्पद तरुण त्यांच्या नजरेस पडला. केतन आणि सियाच्या गाडीच्या मागून तो काही अंतर ठेवून प्रवास करत होता. विशेष म्हणजे उन्हाळा असूनही त्याने हुडी घातली होती. कानात हेडफोन होते आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. त्यानंतर मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक पुरावे तपासण्यात आले. तपासात समोर आलं की हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून सियाचा मित्र होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार सियाने केतनला आपण दोघेच ट्रेकला जाणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्याच वेळी तिने आपल्या मित्रालाही संपूर्ण माहिती दिली होती. तपास यंत्रणांच्या मते हत्ती तलावाजवळील कड्यावर फोटो काढत असताना सिया आणि तिच्या मित्राने मिळून केतनला दरीत ढकलण्याचा संशय आहे. घटना घडल्यानंतर मित्र तिथून निघून गेला तर सियाने सुरक्षा रक्षकांकडे धाव घेतली आणि अपघाताची माहिती दिली. या प्रकरणामागील कारणांचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार सिया या लग्नासाठी पूर्णपणे तयार नव्हती. घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्नाला होकार दिला होता आणि केतन तिला पसंत नव्हता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. याशिवाय सिया आणि तिच्या मित्रामध्ये प्रेम संबंध होता का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद बदलून खुनाचा गुन्हा दाखल केला असून सिया गोयल आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. आता या कटाची आखणी नेमकी कधी आणि कशी करण्यात आली, त्यामध्ये आणखी कुणाचा सहभाग होता का आणि केतनच्या मृत्यूमागचं खरं कारण नेमकं काय, याची उत्तरं पुढील तपासातून समोर येतील. मात्र ज्या मुलीसोबत आयुष्यभर साथ देण्याची स्वप्न पाहिली जात होती, त्याच मुलीचं नाव आता खुनाच्या आरोपात समोर आल्याचं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तर मित्रांनो, यावर माझं मत आहे की ती मुलगी तिच्या घरी सांगू शकली असती की मला मुलगा आवडत नाही, किंवा तिच्या फियोन्सेला ती सांगू शकली असती की मला तू आवडत नाही. तिने केतनला मारून टाकणं प्रेफर केलं. सो ही खूप मोठी चूक होती. आणि तुमचं मत पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत जुळून राहा. धन्यवाद.